आम्ही उत्तराधिकारी असूनही एखाद्या तोरा प्रमाणाला अरण्याच्या ठिकाणी वास्तव्य करतो. आमचा अधिकार नाकारला गेला. आमच्या पूर्वजाला त्याला हद्दपार करण्यात आलं. त्या दिवसापासून केव्हा एकदा नैराश्यपूर्वक आक्रमण करतो. ते नैराश्यपूर्वक आमचे वर्तन करतो. याचा विचार करायला हवा. काही वेळा नैराश्यपूर्वक आक्रमण केलं पण प्रत्येक वेळा आमच्या पदी अपयशात पडलं. म्हणून विचार केलाय या क्षणी आक्रमण करायचंय का पूर्ण सामर्थ्याने करायचंय. सोबत घ्यायचंय आणि त्याच्या सोबतच त्याच्या सोबतीनं नैतिकपूर्वक आक्रमण. अधिकार गाजवायचे. काही वेळा अपयश आपल्या पदरी पडलंय पण प्रत्येक वेळी अपयशाला खचून जायचं. आपण आक्रमण करण्यासाठी सज्ज व्हायचंय. पण नाही दादा याच्यावर उपाय काय. अपयशाला खचून जाणं हे आपलं कर्तव्य आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. होय दादा. आणि म्हणूनच एकदा असते नका दोनदा असते नका 10 वेळा जरी अपयश कधी पहिलं असेल आपल्याला सकाळीचं राज्यावर आपला अधिकार आहे. आपल्याला वाचवायचं आहे. याच्यासाठी काय करावं लागेल आपली आत्महत्या करा. विचार केलाय असं कोणता आजपर्यंत प्रयत्न केवळ एकट्यानं केले. आता जायचंय त्या नैतिक पुरावा